पंढरीचा पांडुरंग नेहमीच तिच्या संग, आशीर्वाद घेऊन त्याचा ती असते सेवा कार्यात दंग. विठ्ठलावरची निस्सीम भक्ती निस्वार्थ सेवा करण्याची शक्ती देते. सेवेचा संकल्प हाती घेऊन नेहमीच केले कर्म, पतीसोबत समाज कार्यात साथ देऊन पाळला पतिधर्म. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा केवळ हात नाही तर तिची संपूर्ण साथ असते. ही गोष्ट आहे गीते कुटुंबातील एका जोडप्याची, ज्यांनी स्वतःला सेवा कार्यासाठी वाहून घेतलं. एका शेतकरी कुटुंबातून आलेल्या गणेश भाऊंनी दुग्ध व्यवसाय सुरू करून प्रगती केली. व्यवसायामध्ये सुख तर होतच, पण समाधान नव्हतं. त्या समाधानाचा शोध घेण्यासाठी भाऊंनी समाजकार्यात फक्त पाऊलच टाकलं नाही तर स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं. याच प्रवासात गणेश भाऊंना साथ लाभली ती दीपालीताईंची. नावाप्रमाणेच सेवा कार्य सुरू असताना सगळीकडे त्यांनी आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि आपुलकीच्या उजेडाने जिव्हाळ्याचे आणि बांधिलकीचे एक वलय तयार केलं. असं वलय ज्यात सर्व जनता सामावली. जीव लावून प्रत्येकाला केलं आपलं, असं सुंदर निर्मळ नातं ताईंनी जपलं. भाऊंची सावली झालेल्या या माऊलीने खांद्याला खांदा लावून काम केलं, जे सर्वांनी पाहिलं. जनतेशी संपर्क चांगला वाढला. त्यामुळेच त्यांना मान, सन्मान, आदर हे सर्व काही मिळाले. अधिकाधिक खेळाडू तयार व्हावेत यासाठी सुरू केलेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमचं काम असो, प्रभागातील उद्यानाचं नूतनीकरण करून नागरिकांना मिळवून दिलेली हक्काची जागा असो, की मूलभूत गरजेचा प्रश्न सोडून शुद्ध पाण्यासाठी केलेली जलकुंभ निर्मिती असो, वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी केलेले रस्ते रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण, सिटीलिंक बस सेवेची सुरुवात गणेश भाऊंच्या संकल्पनेतून झाली. कोविड काळामध्ये दिवस रात्र वेळ देऊन लोकांसाठी केलेली कामं, नाशिकमधली पहिली ई लर्निंग अभ्यासिका उभारून विद्यार्थ्यांचा केलेला विचार, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक सेवेचं कार्य, अशा प्रत्येक गोष्टींमध्ये ताईंनी सहभाग घेतला. स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशनच्या अंतर्गत केलेल्या कामांमध्ये दीपालीताईंनी महत्त्वपूर्ण पद्धतीने सहभाग दाखवलेला आहे. जनतेच्या मागणीवरून ताईंनी प्रभागात वैकुंठ रथ उपलब्ध करून दिला. माननीय गणेश गीते स्थायी समिती सभापती असताना प्रभागासोबत संपर्क ठेवण्याचं काम ताईंनी केलं. अशा पद्धतीने दीपालीताईंनी पद नसताना सुद्धा त्यांची भूमिका बजावली आणि कर्तव्य पार पाडलं. प्रभागातला विश्वास नवा, जखमांवरची दवा बनल्या. कार्य घडवून आणण्यासाठी ताई एक सक्षम दुवा बनल्या. प्रभागाला कुटुंब मानून सेवा केलेल्या या माऊलीला आता पूर्ण वेळ सेवा कार्य करायचं आहे. जो सेवा संकल्प त्यांनी केला आहे, ज्यामध्ये 24 तास जनतेसाठी उपलब्ध राहण्याचं, फक्त सुखाच्याच नाही तर प्रत्येक अडीअडचणीच्या काळात साथ देण्याचं आश्वासन आहे. या आश्वासनाला, या सेवा संकल्पाला आपल्या सर्वांची साथ आणि आशीर्वाद हवा आहे.